नमस्कार. महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा आणि शेळकेवाडीतील तमाम या महिला शेतकरी गटातील सर्व महिला सदस्य यांचं आज आपण इथं स्वागत करतोय. हे परसबागेतील कुक्कुटपालन आहे आणि जे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापनच्या मार्फत आत्म्यामार्फत हे आपण सुरू केले आणि ह्या महिलांना उद्योजक बनवण्याच्या दृष्टीने ही वाटचाल आहे. सातारा तालुक्याचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे, पण शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय देखील शेतकऱ्यांनी केले पाहिजेत. म्हणजे मी तर म्हणते महिलांनी केले पाहिजे, जेणेकरून त्यांचं आर्थिक स्थैर्य वाढेल. आणि हाच उद्देश ठेवून आत्मा अंतर्गत आपण परसबागेतील कुक्कुटपालन या प्रात्यक्षिकांतर्गत कावेरी जातीच्या जवळपास 150 पिल्लं आपण या शेळकेवाडीतील धाडसी महिला शेतकरी गट आहे आत्मा अंतर्गत रजिस्टर यांना आपण वाटप केलेलं आहे. की शेळकेवाडीमध्ये प्रचंड महिला गट आता ऍक्टिव्ह झालेले आहेत. त्याच्यामध्ये आत्मा तर काम करते, कृषी विभाग आहे, उमेद मार्फत ही गट स्थापन आहेत. सगळीकडे सगळ्या यंत्रणा इथं काम करतायत, एकत्र हातात हात घालून काम करतायत. तर त्या अनुषंगानं आपल्याला हे महिला गटांच्या प्रतिनिधी आहेत ते आपल्याला या कोंबड्यांसाठी खाद्याचं पाण्याचं नियोजन कसं करतात ते आपण इतरांना जाणून घेऊया. मॅडम बोला. नमस्कार, माझे नाव पूजा अमोल कातांबरे. आम्ही या सर्व महिला खाद्य वगैरे आठवड्याचे वार केलेले, त्याप्रमाणे त्यांना 2-2 महिला येऊन आपल्या वेळेनुसार त्यांना खाद्य पुरवतात. शक्यतो जेवढा आम्हाला पौष्टिक त्यांना खायला घालता येईल एवढा आम्ही प्रयत्न करत असतो. तसेच त्यांना टमॅटो, हॉटेलमधून वेस्टेज, घरगुती खाद्य, भरडा वगैरे अशा प्रकारचे उत्तम दर्जाचं खाद्य आम्ही त्यांना देऊन त्यांना चांगल्या उत्तम दर्जाची त्यांनी आम्हाला अंडी द्यावीत अशा प्रकारे आम्ही प्रयत्न करत असतो सर्व महिला. तसेच पाण्याचं पण नियोजन आम्ही त्या पद्धतीने केलेले आहे. महिलांना सर्व महिला आम्ही त्यांना पाणी त्यांचं सोय करून ठेवलेली आहे. पाण्याची सकाळी पाणी व संध्याकाळी पाणी अशा रीतीने आम्ही त्यांना पाण्याची सोय केलेली आहे. आता बघा, या महिला ज्या आहेत त्यांच्या हातामध्ये भाताचं हे त्यांनी रोप तयार केले आणि ही भाताची ही असं कोंबड्यांना आपण इथं घालतोय. आता नमस्कार, माझं नाव सुदर्शन अनिल शेळके. आम्ही शेळकेवाडीतील सर्व महिलांनी हा कुक्कुटपालनाचा छोटासा व्यवसाय आता सुरू केलेला आहे. आम्हाला थोडीशी आधी खूप अडचण आली, पण त्या अडचणीत आम्ही मार्ग काढत आम्ही आत्मा अंतर्गत 150 पिल्लं घेतली. त्यातून आम्ही 50 एक कोंबडे घेतले. ते आम्ही कोंबडे विक्री 500 ते 600 रुपये याप्रमाणे आम्ही कोंबडे विक्री करून त्यातून आम्हाला जो नफा झाला त्यातून आम्ही खाद्याचा पुरवठा केला. तसेच पाण्याची सोय केली आणि जे काही लागणार होतं कोंबडीसाठी मटेरियल ते घेतलं. त्याचप्रमाणे कोंबड्या अंडी कशी दर्जेदार देतील ते अंड्याचे व्यवस्थापन व्यवस्थित करून 10 रुपये याप्रमाणे एक अंडे आम्ही विक्री करत आहोत. आम्हाला यामध्ये अजून व्यवसायामध्ये वाढ करायची आहे, तर त्यासाठी साधारणतः आम्ही खताची मोठ्या प्रमाणात विक्री करतो. चालू आहे. 100 रुपये प्रमाणे एक होतं असं आम्ही विकतो म्हणून. आता बघा, इथं आपल्याला यांच्याकडून ज्या परसबागेतली पिल्लं आपण कोंबडी पालन करतोय त्याच्यामध्ये एकतर विक्रीला मिळतात कोंबडे जर बघितले आपण तर आता साधारण हा 1 किलोच्या वरचा कोंबडा आहे आणि त्या फक्त 600 रुपये पर्यंतच हे आपल्याला विक्री करतायत. त्यानंतर ही अंडे आहेत, अंडी आपण 10 रुपये प्रमाणे या महिला गट इतर सगळ्यांना उपलब्ध करून देत आहेत. ही जी शीट आहे त्यांची याच्यामध्ये प्रचंड नत्रयुक्त खतं आहेत आणि हे जमिनीला चांगले जैविक प्रमाण होतं. याचं जीवामृत सुद्धा बनवलं जातं आणि ह्या पद्धतीने हे तिन्ही घटक एकत्र करून विक्री करतायत. तर तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही समाधानी आहात का याबाबत? शेती पूरक व्यवसाय म्हणून आम्ही हा कोंबडी पालनाचा व्यवसाय चालू केलेला आहे. महिला शेतकरी गट आम्हाला आत्मा अंतर्गत स्थापन केलेला गट आहे. हा आत्म्याकडून आम्हाला 150 पिल्लं छोटी 1 महिन्याची दिली होती. ती आता जवळजवळ 150 पिल्लं त्याची मोठी झालेली आहेत. आता त्यांच्याकडून आम्ही कोंबडी म्हणा, कोंबडे 700 रुपयाला एक विकतो, अंडी 10 रुपयाला एक विकतो आणि खताचं म्हणलं तर खत पण उपलब्ध आम्ही करून देऊ शकतो ना. त्याच्यामुळे ह्यांच्याकडून आता हे 150 कोंबड्या ज्यांनी आम्हाला दिल्यात आत्म्याकडून त्यांनी आम्ही 1,500 कशा कोंबड्या करू आणि आमचे उत्पन्न म्हणा, पुन्हा महिलांना जो हा पूरक व्यवसाय आहे त्यातून म्हणजे ते आनंद व्यक्त करतच हा व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांना पण असं नाहीये की माझी सर्व ग्राहकांना विनंती आहे की शेळकेवाडीतले विविध माध्यमांच्या मधून एकत्र आलेल्या सगळ्या महिला आहेत.
खूप चांगल्या प्रकारचं हे पुढाकार घेत आहेत. चांगल्या पद्धतीचं परसबाग आहेत, गांडूळ खत आहे, जीवामृत आहे, ते बनवत आहेत, ग्राहकापर्यंत ते पोहोचवण्याची व्यवस्था करतायत. तर माझं असं सर्व ग्राहकांना आव्हान आहे की त्या शेळकेवाडीच्या महिलांना मदतीचा हात द्या. त्यांचे प्रोडक्ट आपण जास्तीत जास्त कशा पद्धतीचं विकत घेता येईल आणि त्यांना सक्षम कसे करता येईल आणि ते राज्यापुढचा एक चांगल्या पद्धतीचा आदर्श सर्व महिलांच्या पुढे कसा ठेवता येईल. तर त्यासाठी आपण एक हे करूया, आवाहन करूया की त्यांचं जास्तीत जास्त ग्राहकांनी त्यांच्या या खालील नंबर दिलेल्या फोनवरती फोन करून त्यांना सेवे करण्याची संधी मिळावी. तर मी सगळ्या कृषी विभाग, आत्मा यंत्रणा सातारा आणि उमेद आणि इतर सर्व महिला गटांचं मी खूप खूप आभार मानतो की असंच पुढे चालना देऊन सगळ्यांनी आपली आर्थिक उन्नती साधावी. धन्यवाद.